नमस्कार. आपलं स्वयंपाकघर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे गणपतीपुळ्याला. तर गणपतीपुळ्याचं हे भक्त निवास आहे. तर आम्ही सकाळी आलो होतो. तर आता सर्व आवरून आम्ही मंदिराकडे जाणार आहे दर्शनासाठी. तर आता समोरच इथं हे झाड पण आहे आणि तिथं स्टँड आहे रिक्षांचं. तिथं बोर्ड आहे. त्या बोर्डावरती रिक्षावाल्यांचे नंबर आहेत. तो नंबर घेऊन आम्ही फोन केला रिक्षावाल्यांना. तर रिक्षा येत आहे तोपर्यंत म्हटलं आता इथं हे झाड आहे ते मला खूप आवडलं, म्हटलं तर ते बघूया. तर बघा हे काजूचं झाड आहे, किती मोठं झाड आहे आणि मोहर आलेला आहे त्याला. तर इथं समोरच विहीर पण आहे. ही विहीर खोल आहे आणि तिला अशा चारी बाजूने बांधलेला आहे. खूप मोठी विहीर आहे आणि खूप छान इथला निसर्ग. तर रिक्षा आली आणि रिक्षामध्ये बसून पुन्हा आम्ही मंदिराकडे निघालो. तिथं खालच्या रस्त्याचं चालू होतं, काम चालू होतं. तिथं मंदिराच्या तिथं बाहेरच आहे मोफत चपला स्टँड. तिथं चप्पल ठेवल्या आणि तो नंबर देतात. तो नंबर घेऊन आपण ठेवायचा, नंतर येताना चप्पल म्हणजे तो नंबर द्यायचा आणि आपण चप्पल घ्यायची. तर आता इकडे पुढे आलो. तो पहिल्यांदा उंदीर मामा आणि बाजूला दोन्ही हत्तींच्या मूर्त्या होत्या. त्याच्यानंतर अजून थोडं पुढं चालायचं आहे. आता मंदिराजवळ चालू. आता हे बघा बाहेरच्या साईडला हॉलमध्ये जेवण चालू होतं, म्हणजे प्रसाद चालू होता. आता मंदिरामध्ये गेलो, बराच वेळ बसलो. तिथलं काही शूटिंग करून देत नाहीत ना, तर मग बसलो. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही प्रसाद घेण्यासाठी निघालो. ते इथं बघा ऊन आहे पण असे थंडगार हवा येते. आता प्रसाद घेतला, लोणचं, खिचडी, भात आणि बुंदी. भात खूप छान होता. त्याच्यानंतर रूममध्ये येऊन आम्ही झोपून उठलो. त्याच्यानंतर मी शूटिंग घेतली. आता आमच्या आवरावर चालली. आता आम्ही बाहेर जाणार आहे. तर ही रूम बघा, 2 बेडची ही रूम आहे, AC रूम. त्याला 1100 रुपये भाडं आहे. आणि असं कपाट आहे, कपाटाला पण कडी आहे. मग त्याचं सामान ठेवून आपण कुलूप लावून आपण जाऊ शकतो. ते साहित्य, माझा कमरेचा पट्टा, अजून बरंच काही साहित्य वरतीच आहे. इथं साहेब बघा आवरून बसलेत. आणि बघा इथे तुम्हाला वॉशरूम दाखवते. स्वच्छ आहे आणि सकाळी गरम पाणी येतं. 2-3 तास गरम पाणी असतं. पाण्याची चांगली सोय आहे. गॅलरी आहे, सूर्यप्रकाश चांगला आतमध्ये येतोय. आता बाहेर गॅलरीमध्ये जाऊ. तर बघा सर्व इथं कावळे वेळे असे आत येऊ नये म्हणून जाळ्या लावलेल्या आहेत. आणि बघा संध्याकाळची वेळ, किती छान सूर्यप्रकाश आहे. आमच्या रूमचा नंबर होता 336, दुसऱ्या मजल्यावरती. आणि आता 335 इथे सुनबाई आणि मुलगा आणि पिल्लू त्यांच्यासाठी ही रूम घेतली होती. इथं पण छान सोय आहे सगळी. इथं पण चांगलं आहे वॉशरूम होते, बेसिन, आरसे. आणि इथं पण तसंच सेम कपाट आहे. प्रत्येक रूममध्ये सेमच आहे इथं. आणि खुर्ची पण एक प्रत्येक रूममध्ये असते. आता इथं आवरावर चालली, आम्ही बाहेर निघालो आहे. इकडे पण अशीच बाल्कनी, इकडे पण बाहेर दाखवते. सेमच बाल्कनी आहे. तिकडची बाल्कनी आणि इकडची बाल्कनी समोरासमोरच. आणि हा डोंगर, इकडे सगळीकडे लाल लालच माती आहे. या रूमला 1100 रुपये भाडं. आता इकडे हे सिंगल रूम, ज्यांना असं ट्रिपवाल्यांना असं यायचं असेल त्यांच्यासाठी सिंगल बेड 100 रुपये. म्हणजे प्रत्येकाच्या सोयीनुसार आहे. तर छान आणि मोठं भक्तनिवास आहे. बघा साहेब पण आले. आम्ही दोघंजणं पुढं आलो. पिल्लूचं आवरायचं चाललं होतं. नंतर आम्ही बाहेर निघालो. मग छान असं शांत वातावरण आहे इकडे. पाठीमागं पण गाड्या वगैरे उभं राहायला जागा आहे. आता आम्ही मॅजिक गार्डनमध्ये आलो. आता ते तिकीट काउंटरवरती तिकीट काढतायत. प्रत्येकी 200 रुपये असे तिकीट आहे. आणि फोटो काढायचे असेल तर
एक्स्ट्रा 50 रुपये. आमच्या चौघांची 800 आणि फोटोचे 850 असे म्हणून 850 रुपये त्यांनी घेतले. आता बघा थोडंसं चालल्यानंतर इथं ही अशी रूम आहे. इथं सगळ्या लाईटीच आहेत, कलरच्या लाईटी. आणि रूममध्ये जिकडे जाईल तिकडे आपणच दिसतो, खाली आपण, वर आपण. आणि असं वाटतं किती उंचावरती आपण आहे, असं छान वाटलं ते. त्याच्यानंतर दुसरं पण एक होतं बुलबुलया. त्यातलं काही मला शूटिंग घेता आलं नाही, तेव्हा सगळीकडे काचाच होत्या. त्या हातालाच असं ग्लव्स घालायला देतात आणि त्याच्यात मध्ये आत जायचं. मग त्यामुळे शूटिंग काही घेता आलं नाही. पण ते तर पण छान वाटलं, स्वतःच आपण दरवाजा हुडकून बाहेर यायचं. आणि बघा इथं एक गार्डन, तिथे छोटंसं तळं, त्याच्यावरती बेडूक होतं मातीचं. आणि हे गार्डन इथं फुलपाखरूचं, त्याच्यामध्ये आम्ही फोटो हे काढले. आणि जरा पुढे गेलो चालत चालत. इथं असं बरंच काय काय आहे खेळण्यासाठी, परत खरेदी करण्यासाठी. त्याच्यातून थोडं बाहेर गेलो, आधी हे बघितलं. तिथे सगळं भुताचं होतं, मग मी काय गेले नाही. मी आणि सुनबाई पिल्लूला घेऊन आम्ही बाहेरच थांबलो. पिल्लूला घेऊन जरासं खेळवलं इथं. खरं खूप छान वाटलं आम्हाला इकडे. त्याच्यानंतर इथं काय काय ह्याने ॲक्टिव्हिटी केल्या. पुन्हा आणि आतमध्ये आलो, तिथं बघा हे सगळं इंग्लिशमध्ये मुलांसाठी छान होतं. हे पण सगळं मसाले, पिठं, आंबा पोळी, कोकम, लाकडी काय साहित्य, बरंच काय काय इथं पण होतं. इथं पिल्लूला इथं आम्ही घेतलं खेळण्यासाठी. नंतर हे असे खेळ होते ना, हे तिघंजणं खेळ करत होते. हे बघा, ती बाहेरून त्यांनी अंडी टाकायची आणि ही आपण ही अंडी झेलायची. 9 वेळा देतात खेळायला. तर ह्यांचं खेळून झाल्यानंतर आम्ही जादूचा शो बघितला. त्याच्यानंतर अजून पण एक होतं तसं, जुरासिक पार्क अजगर, हे 3D शो, तो पण बघितला. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालायचं ठरवलं सकाळ सकाळी, पिल्लाला घेऊन. कारण कमी ऊन असतं ना. 1 किलोमीटर आहे आणि स्वच्छ आहे. चप्पल आपण बाहेरच ठेवायला लावतात. जरी चप्पल ठेवली तरी पाहायला काही लागत नाही, इतकं स्वच्छ आहे इथलं. आणि कसा वेळ जातो हे कळत पण नाही प्रदक्षिणा घेत घेत. इथे हे आहे विहीर, चौकोनी अशी विहीर आहे. त्याच्यानंतर पुढे गे सगळे नारळाची झाडं, छान असं हिरवगार, सगळा डोंगरच डोंगर. बघा आलं समुद्र. हत्ती, सॉरी हत्ती नाही, उंट आणि गाई चरत होते तिथं. बघा आता मंदिराकडे आलं, सरळ आपण मंदिराकडेच येतो आपण. नंतर आता मंदिरात बसलो, दर्शन वगैरे घेतलं, अभिषेक ते केला आम्ही आणि पुन्हा बाहेर आलो. तर पिल्लूची कशी मस्ती चालली होती. नंतर संध्याकाळी बीचवरती गेलो. हा तिथलाच बीच आहे. पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आरेवारी बीचला पण गेलो. तर तिकडे रिक्षावाले 700 रुपये नेतात आपल्याला, किती 20 मिनटं काहीतरी आहे तिथून. आणि 2 तास आपल्यासाठी तिथं थांबतात. आपण 2 तास तिथं थांबायचं आणि पुन्हा मग त्यांच्याबरोबरच घरी येऊ शकतो. असे 700 रुपये घेतात. तर तो पण बीच खूप छान आहे. बघा बलूनमध्ये माणूस होता. त्याच्यानंतर यांनी काय ट्रॅक्टरवरती, घोड्यावरती बसली.
बरंच काही राहिलं माझ्याकडून शूटिंग करायचं. नंतर आम्ही खरेदी करण्यासाठी निघालो. तिथं शेजारीच हे मार्केट आहे, मंदिराच्या आणि समुद्राच्या मधोमधच आहे. इथं बरंच काही आहे घेण्यासारखं. कोकमचा छोटासा शॉप पण आहे तिथे. खूप काय आहे, लहान मुलांसाठी खेळणी, किचन, कोकम वडी, आंबा पोळी, आंब्याच्या वड्या, कोकम आगळ, नंतर इथं छोटंसं मंदिर बघा, मंदिर, गणपतीच्या छोट्या छोट्याशा मूर्त्या, स्वामी समर्थांची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मोठी छोटी, आणि गणपती पण खूप छान छान होते. किती छान मूर्त्या आहेत. त्याच्यानंतर इथं हे सगळं समुद्राचं म्हणजे मोत्याचे काही हार, मोत्याची कानातली, परत हे शिंपल्यापासून बनलेलं, बाहेर मातीची भांडी ठेवलेली, हे बघा मोत्याचे हार, हे सगळं लाकडी बांधलेलं आहे. हे लाकडी गळ्यातले वगैरे वरती होते ते सगळे लाकडाचेच होते. मोत्याचे टॉप्स, मोत्याच्या अंगठ्या, हे जूट कापडामधील पर्स, वेगवेगळ्या व्हरायटीच्या. इथं पण छान आहे शॉपिंग करण्यासाठी. मातीचे सर्व दिवे, सर्व प्रकारचे डिझाईन, पणत्या, खूप काही घेण्यासारखं. पण हे मातीच्या वस्तू आपण एवढ्या लांब तर आणू शकत नाही. परत हे लाकडाचे लाटणे, रवी, अगरबत्ती ठेवायचं, परत हे हाताला मसाज करायचं, बरंच काय काय आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.